ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 31 ते 35। लोकी तरी आती ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हातवसे देवतेची तीये। लोकात तरी अशी समजूत आहे की दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच दर्शनच हस्तगत झाली असे होते। तैसेची येथेही आहे जे एकेची येणे अध्याये आगवाची दृष्ट होय गीता गमुहा। येथेही तसेच आहे, कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते। मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे उवायेला बादरायणे गीता प्रसादा। म्हणून याच कारणाकरता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढवला असे मी म्हणतो। नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही, ते सांगतसे गीताही संपलेपणे। मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम शिल्लक राहिले नाही असे नसते काय? तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे। व्यासू सहजे सूत्री बळी तेणे निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली। व्यास हे स्वभावतः मोठे बुद्धिमान कारागीर, मोठे सूत्रकार होते। त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदार्थरूपी पठारावर खणायला आरंभ केला, म्हणजे उपनिषदार्थांचा विचार करण्यास आरंभ केला। हरि ओम।